शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीबाबतची मोठी बातमी आलेली आहे. सरकारने अखेर जून महिन्यामध्ये कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल 2 लाख रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना या गटामध्ये 12 जिल्हे आहेत आणि या 12 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपये कर्ज माफ झाल्याचा मेसेज येणार आहे. आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली होती आणि या परिषदेमध्ये 5 महत्त्वाच्या नियमानुसार कर्जमाफीचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. शेतकरी बांधवांनो, 5 नियमांमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची मदत मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी बातमी आहे, कारण सरकारने स्पष्ट केले की सर्वच बँकांचं कर्ज माफ केलं जाणार नाही. फक्त आणि फक्त गोरगरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकार घेत आहे आणि यासाठीच सरकारने 12 बँकांची निवड केली आहे. जर तुमचं कर्ज इतर कोणत्या बँकेमध्ये असेल तर सरकारने सांगितलेले 5 नियम देखील जाणून घ्या, कारण सरकारने ही कर्जमाफी करत असताना संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांचे 3 भाग केले आहेत. सरकारने जरी टप्पे केले असले तरी देखील शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही, कारण पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्या शेतकऱ्यांना येत्या 24 तासाच्या आत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये पुढील 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश होणार आहे. त्या शेतकऱ्यांना 8 दिवस वाट पाहावी लागेल. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये शेवटच्या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यांना 15 दिवसानंतर शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. जर तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आला असाल तर तुमच्या खात्यामध्ये 5 कडक नियमानुसार कर्जमाफीचा लाभ वितरण केलं जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता कर्जमाफीसाठी निधी मंजूर झाला असला तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत असताना तब्बल 16 लाख शेतकरी या कर्जमाफीमधून बाद होऊ शकतात, कारण सरकारने आता कडक नियम लागू केले आहेत. तुम्हाला माहितीच आहे की खरीप हंगामाची पेरणी करायची म्हटलं तर शेतकऱ्यावर कर्जाचं ओझं येतं. बियाण्यांचे भाव वाढलेले आहेत, तसेच खताच्या किमती आणि ट्रॅक्टरचे भाडं यामुळे शेतकऱ्याचा खर्च वाढतो. पण आता तुमच्या खात्यामध्ये पीक कर्जाची रक्कम ही वितरित होणार आहे. त्यामुळे 2 लाखापर्यंतचे कर्ज हे थेट नील होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्जाचा भार हलका होईल. परंतु यासोबतच लक्षात ठेवा की सरकारने जे नियम लावलेले आहेत त्यामध्ये पात्रता यादी ठरवली जाईल आणि समितीमार्फत शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शेतकऱ्यांनो, आपल्या ग्रामीण भागातील 90% पेक्षा जास्त गोरगरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांनी खासगी किंवा आंतरराष्ट्रीय बँकेमध्ये खातं काढलेलं नाहीये, तर त्यांनी सरकारी बँकेमध्ये खाती काढली आहेत. त्यामुळे सरकारने 12 बँकांची निवड करताना सरकारी बँकांचा समावेश देखील केला आहे. महत्त्वाची अट: शेतकऱ्यांनी फक्त शेती पिकांसाठी कर्ज घेतलं असलं पाहिजे. ट्रॅक्टर, इतर व्यवसाय किंवा वैयक्तिक कारणांसाठी घेतलेलं कर्ज माफ होणार नाही. शेतकऱ्यांनो, ही कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून महाराष्ट्रातील 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटी रुपयांचा प्रचंड निधी मंजूर केला आहे. 3 टप्पे आणि 3 प्रकारची मदत: पूर्ण कर्जमाफी 2 लाखांपर्यंत, वन टाइम सेटलमेंट 2 लाखांवरील कर्जासाठी, प्रोत्साहनपर अनुदान 50,000 ते 75,000 रुपये. ज्यांनी वेळेत कर्ज फेडलं आहे त्यांच्यासाठी 12 बँका ज्यात कर्ज माफ होईल: जिल्हा मध्यवर्ती बँक, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक, IDBI, HDFC, ICICI, कोटक महिंद्रा.